नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 20 फेब्रुवारी 2026चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओच्या सुरुवातीला बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे CBDC आधारित डिजिटल अन्न कुपन पायलट प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गुजरात. भारत सरकारने गुजरातमध्ये केंद्रीय बँक डिजिटल चलन आधारित डिजिटल अन्न कुपन वितरणाचा पायलट प्रकल्प सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत लक्षित कल्याणकारी वितरणासाठी डिजिटल रुपयामध्ये अन्न कुपन्स जारी करण्यात येत आहेत. हा पायलट प्रकल्प आर्थिक समावेशनाला चालना देणे, कल्याणकारी योजनांची कार्यक्षम अंमलबजावणी करणे तसेच भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या नेतृत्वाखाली भारतातील CBDC स्वीकार प्रक्रिया पुढे नेणे या उद्दिष्टांना पाठबळ देतो. आता बघूया आपले आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, आणि त्या 10 प्रश्नांपैकी आजचा आपला पहिला प्रश्न आहे सिलचार सैरांग प्रवासी रेल्वे सेवा कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 20 फेब्रुवारी. सिलचर सैरांग प्रवासी रेल्वे सेवा 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून यामुळे मिझोराम राज्याशी रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार आहे. नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेने जाहीर केले आहे की ही नवीन सेवा आठवड्यातून 5 दिवस दोन्ही दिशांनी चालवली जाणार आहे. ईशान्य भारतातील वाहतूक व संपर्क व्यवस्था बळकट करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. 55669 आणि 55670 क्रमांकाची ही रेल्वे सिलचर आणि सैरांग दरम्यान धावणार आहे. पुढला प्रश्न, सौर ऊर्जा उत्पादनात 1 गिगावॅट क्षमतेचा महत्त्वाचा टप्पा कोणत्या राज्याने गाठला आहे. प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, उत्तराखंड. उत्तराखंड राज्याने सौर ऊर्जा स्थापनेत 1 गिगावॅटपेक्षा अधिक क्षमता गाठून स्वच्छ ऊर्जेकडे वाटचाल करत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. सध्या राज्याची एकूण स्थापित सौर ऊर्जा क्षमता 1027.87 मेगावॅट इतकी आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्या मते ही कामगिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या नवीकरणीय ऊर्जा धोरणांचे सकारात्मक परिणाम दर्शवते. प्रश्न तिसरा आहे लँडस्लाइड निवडणूक विजयानंतर जपानच्या पंतप्रधान पदासाठी कोणाची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सानाए ताकाईची. जपानच्या सानाए ताकाईची यांची 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या आकस्मिक कनिष्ठ सभागृह निवडणुकातील निर्णायक विजयानंतर औपचारिकरित्या पंतप्रधानपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली. 64 वर्षीय नेत्या असलेल्या ताकाईची या ऑक्टोबरमध्ये जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या होत्या. त्यांच्या लिबरल डेमोक्रेटिक पार्टीने 2/3 बहुमत मिळवत संसदेच्या अधिक प्रभावी सभागृहात आपली पकड अधिक मजबूत केली. चौथा प्रश्न आहे कोणत्या राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांची संख्या वाढून 38 इतकी झाली आहे. प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कुनो राष्ट्रीय उद्यान. कुनो राष्ट्रीय उद्यान जे की मध्य प्रदेशमध्ये आहे, येथे 3 नवीन चित्ता पिल्लांना जन्म झाला असून त्यामुळे देशातील एकूण चित्त्यांची संख्या आता 38 इतकी झालेली आहे. ही माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी जाहीर केली. त्यांनी सांगितले की प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत दक्षिण आफ्रिकेतून स्थलांतरित करण्यात आलेल्या गॅमिनी या चित्तीने यशस्वीपणे पिल्लांना जन्म दिला आहे. प्रश्न 5वा, बायो एशिया 2026 शिखर परिषद कोणत्या शहरात सुरू झाली आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हैदराबाद. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे बायो एशिया 2026 या आंतरराष्ट्रीय जीवन विज्ञान शिखर परिषदेच्या 23व्या आवृत्तीचे उद्घाटन हैदराबाद इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे करणार आहेत. 2 दिवस चालणारी ही जागतिक परिषद टेक बायो नवोन्मेष आणि प्रगत आरोग्य सेवा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील उदयोन्मुख केंद्र म्हणून तेलंगणाची ओळख अधिक बळकट करते. या वर्षीची परिषदेची थीम आहे टेक बायो अनलिश्ड, AI ऑटोमेशन अँड दी रिव्हॉल्युशनरी चेंजेस इन लाईफ सायन्सेस. 6वा प्रश्न आहे भारतामध्ये सर्वसमावेशक ग्राफीन धोरण मंजूर करणारे पहिले राज्य कोणते आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, केरळ.
केरळ राज्याने भारतातील पहिले सर्वसमावेशक ग्राफीन धोरण मंजूर केले असून या माध्यमातून प्रगत पदार्थांच्या संशोधन, विकास आणि उत्पादनासाठी केरळला जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याचा उद्देश आहे. ग्राफीन हा अनेकदा वंडर मटेरियल म्हणून ओळखला जाणारा पदार्थ असून त्याची अत्युच्च मजबूती, उत्कृष्ट विद्युत चालकता आणि लवचिकता ही त्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. पुढला प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव लष्करी ठिकाणी चीनी कारवर बंदी घालण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतला आहे? 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पोलंड, म्हणजेच पर्याय क्रमांक डी. पोलंड सरकारने चीनमध्ये निर्मित वाहनांना आपल्या लष्करी तळांमध्ये प्रवेश करण्यास मनाई केली आहे. आधुनिक वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर समाविष्ट होत असलेल्या डिजिटल तंत्रज्ञानाशी संबंधित राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय पोलिश आर्म्ड फोर्सेसच्या जनरल स्टाफ प्रमुखांनी वाहनांमध्ये वाढत्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या डिजिटल प्रणालींच्या जोखीम मूल्यमापनानंतर जाहीर केला. प्रश्न 8वा आहे, AI आधारित CM श्री स्कूल मॉडेल कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे? 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दिल्ली, म्हणजेच पर्याय क्रमांक डी. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंगळवारी येथे सरोजिनी नगरमध्ये CM श्री शाळेचे उद्घाटन केले. यासह सरकारच्या मते भारताची पहिली AI आधारित सर्वसमावेशक शिक्षण प्रणाली औपचारिकरित्या सुरू झाली आहे. तसेच राष्ट्रीय राजधानीत 75 CM श्री शाळा प्रकल्पांचे पायाभरणी समारंभही पार पडले. हा उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत असून तंत्रज्ञान संलग्न, उच्च दर्जाचे आणि सर्वसमावेशक सार्वजनिक शिक्षण उपलब्ध करून देण्याचा त्याचा उद्देश आहे. पुढला प्रश्न आहे, भारताची पहिली खाजगी क्षेत्रातील हेलिकॉप्टर फायनल असेंब्ली लाईन म्हणजेच FAL कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वेमगल. भारताने खाजगी क्षेत्रातील आपली पहिली हेलिकॉप्टर फायनल असेंब्ली लाईन कार्यान्वित केली आहे. ही सुविधा एअरबस H125 हेलिकॉप्टरसाठी असून ती वेमगल, कर्नाटक येथे उभारण्यात आली आहे. हा प्रकल्प टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड यांच्या मालकीचा आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी केले. यामुळे भारत-फ्रान्स एरोस्पेस सहकार्य अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट होते. आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10वा, IFR आणि मिलान 2026 या उपक्रमांसाठी अँकर म्हणून कोणत्या भारतीय नौदल जहाजाची निवड करण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक 10चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, INS तरंगिणी. सेल ट्रेनिंग शिप INS तरंगिणी ही 18 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू 2026 आणि बहुराष्ट्रीय नौदल सराव मिलानसाठी विशाखापट्टणम येथे दाखल होणाऱ्या प्रमुख नौदल जहाजांपैकी एक आहे. या दुहेरी सागरी उपक्रमांमध्ये सुमारे 75 नौदल जहाजे सहभागी होण्याची अपेक्षा असून त्यामध्ये 20 परदेशी युद्धनौकांचाही समावेश आहे. या सहभागामुळे भारतची इंडो पॅसिफिक क्षेत्रातील वाढती नौदल कूटनीती आणि आंतरराष्ट्रीय सागरी सहकार्य अधिक ठळकपणे अधोरेखित होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता बघूया तुमच्यासाठीचा खास प्रश्न, जो आहे जैन चादर महोत्सव प्रथम कुठे आयोजित केला जाणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. धन्यवाद.